कोरियन लव्ह गेमचा जीवघेणा विळखा. तीन सख्या बहिणींची आत्महत्या. ऑनलाईन गेममुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त. ज्या डोळ्यांनी भविष्याची स्वप्न पाहायची, ज्या हातांनी बाहुल्यांशी खेळायचं, त्याच हातातल्या मोबाईलनं तीन सख्या बहिणींचा जीव घेतलाय. एका हसत्या खेळत्या घराची राखरांगोळी झालीय. एका रात्रीत, एका क्षणात तीन सख्या बहिणी कायमच्या निघून गेल्या. आणि त्याला कारण ठरलाय कोरियन लव्ह गेम. सॉरी पापा, आम्ही कोरिया सोडू शकत नाहीत. कोरिया हेच आमचं जीवन आहे आणि तुम्ही आम्हाला तिथून बाहेर काढू शकत नाहीत. म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलतोय, असं पत्र लिहून घरातल्या तीन मुलींनी एकमेकींचे हात पकडून इमारतीच्या बाल्कनीतून उडी मारली. काय आहे हा जीवघेणा कोरियन लव्ह गेम? हा फक्त मनोरंजनाचा खेळ नसून एक टास्क बेस्ड रोमॅन्टिक गेम आहे. गेम मध्ये एक कोरियन व्हर्च्युअल पार्टनर निवडून चॅटिंग करता येते. ब्लू व्हेल गेम प्रमाणेच यात 50 दिवसांचे 50 टास्क दिले जातात. सुरुवातीला चॅटिंग, फोटो शेअर असे साधे टास्क पुढे धोकादायक होत जातात. हा गेम के पॉप आणि के ड्रामाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेतो. मुलांना आपण एका काल्पनिक कोरियन जगात असल्याचा भास होतो. कोरियन लव्ह मधील शेवटचे टास्क खेळाडूला मृत्यूच्या दारात ढकलणारे असतात. कोरोनापासून या मुलींना मोबाईलचं व्यसन लागलं होतं. त्यापायी त्यांनी शाळेत जाणंही बंद केलं. पालक त्यांना अभ्यासावरून आणि गेमिंगवरून सुनवायचे. त्याच रागातून या सख्या बहिणींनी हे पाऊल उचललंय. 9वीं मंजिल की बालकनी से 3 बच्चियों के कूदने की सूचना मिली और मौके पर जिनकी मृत्यु होने की सूचना प्राप्त हुई. मौके पर पहुंचकर जांच की गई तो भूतल पर गिरने के कारण मृत्यु हो गई है, जिनको 108 एम्बुलेंस द्वारा 50 सैया अस्पताल लोनी भेजा गया, जहां पर डॉक्टरों द्वारा तीनों बच्चियों को मृत घोषित किया गया. पुलिस द्वारा अन्य वैधानिक कार्रवाई की जा रही है. त्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देताना सावध रहा. मुलांशी संवाद साधा. पुस्तक वाचनाची, मैदानावरील खेळाची आवड मुलांमध्ये निर्माण करा. कारण गेम ओव्हर झाला की रिस्टार्ट करता येतो, पण आयुष्य नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.